तू कुठे जय शिवराय मित्रांनो. तर आज आमचा ट्रेक आम्हाला घेऊन आलेला आहे कोथळीगडला. कोथळीगड हा ठाण्यापासून 90-91 किलोमीटरवर आहे आणि मुंबईपासून 130 ते 150 किलोमीटर असा एवढा लांब आहे. जास्त हार्ड ट्रेक नाही आहे, इझी ट्रेक तर इझीच आहे, पण पावसाळ्यात बघण्याला आहे. माथेरानच्या रेंजमध्ये येतो हा ट्रेक. ऑफ रोडिंग चालू आहे. भाई ऑफ रोडिंग चालू आहे. ऑफ रोडिंग आम्ही पण तसं ऑफ रोडिंग करत करत अर्ध्या रस्त्यावर आलेलो आहे. अर्धा रस्ता आम्ही पूर्ण आमच्या यामाहा जी स्कूटी आहे आमची त्याच्याने कवर केला आहे. 150cc असल्यामुळे थोडी पॉवर आहे त्याच्यामध्ये आणि अशा चढणी ठिकाणी ही गाडी ॲक्च्युली कामाला येते. आणि लोक सहसा हल्ली वापरायलाही लागलेली आहेत अशा बाईक्स, मोपेट्स ज्या 150cc प्लस आहेत. आधी एकदा केलेला आहे, लॉकडाऊनच्या आधी मी हा केलेला आहे ग. तोही खूप आधी 18 किंवा 1918च्याच दरम्यान कुठेतरी. त्यानंतर आज करतोय. व्ह्यू बघा, व्ह्यू नाईस. ऑसम व्ह्यू. एक्सपिरियन्स कसा होता इकडचा? मस्त होता. गडावरचा मस्त होता. काय काय बघण्यासारखं काय काय होतं आणि म्हणजे कसं स्टार्ट ऍक्च्युली तो वरचा आपल्या केव्स पासूनचा पुढचा जो पार्ट आहे ना तो खूप छान होता. म्हणजे तो करण्यासारखा आणि म्हणजे तो एक्सपिरियन्स करण्यासारखा चांगला होता. असं कधी आम्ही गड पहिले आम्ही असं गेलो नव्हतो. आणि अवघड आहे असं नाही म्हणणार, पण अशी मजा येते चढायला आणि उतरायला. आणि छोटा मावळा तुमच्या सोबत आहे. त्याचं वय काय एकंदरीत? काय 12 वर्षाचा मुलगा आहे तो आणि त्यांनी हा गड सर केलेला आहे. पहिल्यांदाच चढतोय गाडी. नाईस. थँक्यू. मजाच आहे. वेलकम टू कोथळीगड. व्ह्यू कोथळीगड. डोंगराच्या कुशीत लपलेलं गाव. काय मस्त नजारा आहे. गावात पोचलो आम्ही कोथळीगडच्या, पण गावामध्ये जरा शोकाकुल वातावरण आहे. कोणाची तरी डेथ झाली गावामध्ये. पूर्ण गाव शांत होतं. 60% ट्रेक आमचा कंप्लीट झालेला आहे.
त्यातला 10 to 15% आम्ही बाईकने केला. त्याच्यानंतर मस्तपैकी बाकीचा ट्रेल आम्ही वॉक करतो आहे. चढाई चालू आहे आमची आणि 60% आमचा डन झालेला आहे. एक मला वाटतं अर्धा तासाचा राहिला. दॅट्स इट. पहिले महाद्वार. छातीतल्या फेफड्यांची दुरावस्था आणि गुडघ्यांच्या जॉईंटचा झालेला चुरा, असं काही आम्ही गळाच्या पहिल्या महाद्वारातून फर्स्ट पॅचवर पोचलेलो आहे. खूप वेळानंतर जेव्हा आपण ट्रेक करतो ना तेव्हा आपली ही अवस्था होते. त्यामुळे रेग्युलर ट्रेक करत राहायचं, नाहीतर आहे आम्ही बसलो आहे बघा. अजून एक छोटासा पॅच आहे तिकडे मागे दिसतोय, तेवढाच एक छोटासा पॅच आहे. खड्या शिड्या आहेत वरती, पॅचमधून जातात, खोबण्यांमधून. ऑसम ट्रेक आहे, फक्त थोडीशी स्ट्रेंथ हवी. पुण्याला आहे काय किरण? आणि आमच्या किरणची ही अवस्था. अंगावरचं टी शर्ट त्यांनी काढून बॅगेमध्ये टाकलेलं आहे. एवढा पोरगा आमचा ओळा झालेला आहे. फार बिकट परिस्थिती, आधुनिक ट्रेकरवर आलेली फार मोठी बिकट परिस्थिती आहे ही. आणि पुढच्या आठवड्यात आमच्यावर अजून बिकट परिस्थिती येणार आहे. आम्ही भीमाशंकर करणार आहे. खतरनाक. भैरवनाथाचं मंदिर, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. अजून एक गुफा आहे गडावर, समोर विंडो. नक्षीकाम किती डिटेलमध्ये नक्षीकाम केलेलं आहे. तिच्या गळ्यामध्ये असलेला मोत्यांचा हार आणि तिने घातलेली वस्त्र, हवेने ते वस्त्र ज्या प्रकारे मूव्ह करतील, मुवमेंट देतील, तसं ते एक लहर तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे. आणि खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. गणरायाची मूर्ती कोरलेली दिसते तुम्हाला चौकटीवरती दरवाजाच्या. सुबक असं नक्षीकाम केलं होतं त्यावेळेस. इथे पण आपल्याला गणरायाची मूर्ती दिसते, त्याच्या अवतीभोवती आपल्याला प्राचीनकालीन असे डिझाईन्स बनवलेले भेटतात.
डिटेल्ड असं नक्षीकाम आहे. पानं, छोटी छोटी पाकळ्या. पक्षी आहे ते, लांबून बघितलं तरी आपल्याला कळून येतात एवढं डिटेलमध्ये वर्क केलेलं आहे त्यांचं. किल्ल्याच्या लेफ्ट साईडला एक छोटासा बुरुज दिसतो आपल्याला. समोर मंदिर आहे भैरवनाथाचं. भैरवनाथाच्या मंदिराच्या जस्ट खाली तुम्ही लेफ्ट साईडला जेव्हा येता, खाली उतरता, तेव्हा एक बुरुज दिसतो. पण तो बुरुज नाही, हा दुसरा अजून एक दरवाजा आहे इथे. कदाचित हा चोर दरवाजा असावा. पुढे खाली उतरायला ट्रेल आहे, पण तो कुठपर्यंत जातो हे आम्हालाही माहिती नाही आहे. चला बघूया, ट्राय करूया. एका ठिकाणी जाऊन तो संपतो कुठेतरी. कुठपर्यंत जातो हे बघायचं आपल्याला. फक्त खाली उतरत नाही आपण इकडून, पण रस्ता कुठे नेतोय ते बघायचं आहे. कुठपर्यंत जातोय. इथून पुढे काय दिसत नाहीये, दाट झाडी आहे. नाहीये रस्ता. बघू शकता तिकडे रस्ता ब्लॉक आहे पूर्ण. पर्यंतच आहे. परत वर जाऊया आपण. पण सुपर आहे. इथे पण समोर एक गुफा आहे. उंच उंच पाय लागले बाई. लांब लांब पाय टाकावे लागतात. म्हणजे त्यावेळेच्या मावळ्यांची हाईट काय असेल विचार करा. कमरेपर्यंत ढोबळ ठेवावं लागतंय, तेव्हा कुठे त्या पायरीवरती पाय पुसतोय. कमाल राहावे. ठीक आहे. हा गडावरचा मेन दरवाजा. फायनली पोहोचलो आपण.
गव्हर्नमेंटचा काय नाव आहे असं वाटतं GST नंबर काय GST नंबर ते व्हॉट्सअपकडे टाक ना कंपनीचं नाव डिटेल ना पुढे झालं बरं गडावर असलेलं तिसरं चौथं आणि वरती अजून एक पाहिलं आपण ते एकूण 5 ते 6 पाण्याचे टाके आहेत. म्हणजे गडावरती पाण्याची सोय मुबलक प्रमाणात होती. 12 पाणी या गडावरती अवेलेबल असेल याची पूर्णपणे तेव्हा बांधणाऱ्यांनी काळजी घेतली आणि त्या प्रकारेच गड बांधलेला आहे. तिकडे खाली एक तुम्हाला 1-2 तिकडे पाण्याचे टाके दिसत आहेत. ऑसम ट्रेकिंग हिस्ट्री. आपल्या लहान मुलांनाही आपण घेऊन येऊ शकतो. एवढा इझी ट्रेक आहे हा आणि नक्कीच घेऊन या. मुंबईपासून जास्त लांब